नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण कपाशी पिकामध्ये आलेलो आहोत. छावा कपाशी. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कुठलीच डवरणी नाही, कुठलीच फवारणी नाही आणि कुठलंच खत नाही. बघूया छावा कपाशी 42 दिवसाचा प्लॉट. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर व्हिडिओला नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, ही माझी छावा कपाशी आहे. तर या कपाशीला आजच्या तारखेमध्ये माझ्या कपाशीला 42 दिवसाचा कालावधी झालेला आहे. हे बघा माझी कपाशी. या 42 दिवसात माझी कपाशीची हाईट 2 फूट झालेली आहे. 1.5 फूट, 2 फूट आणि बरीचशी काही कपाशी 1 फूटही आहे, लहान आहे. तर या कपाशीला शेतकरी मित्रांनो आज 42 दिवसाचा कालावधी झालेला आहे आणि तणकटाचं नियोजन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो. मेरा 71नी 3x1 वर आपली कपाशी आहे. मेरा 71 मारलेल्या पोट्यामध्ये तणकटाचं नियोजन बघा कसं झालेलं आहे. आणि ही जी कपाशी आहे शेतकरी मित्रांनो आपली, या कपाशीची हाईट माझ्या टोंग एवढाली आहे. तर आता पातीवरही सुटलेली आहे शेतकरी मित्रांनो माझी कपाशी. पाती आहे, काही कपाशीला पाती पण आलेली आहे. या कपाशीला नाही आहे, तर अंदरच्या कपाशीला पातीवर सुटलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तर हे कपाशी जी आहे हे छावा कपाशी आहे. या कपाशीला नाही डवरणी, नाही कुठलीच खताची फवारणी, नाही खत. आपण जेव्हा कपाशी लागवड केलेली होती NTF पद्धतीने, त्यावेळेसही आपण कपाशीला खत दिलेलं नाही. 42 दिवसाचा काळ बिना खताची कपाशी आहे, बिना फवारणीची आजपर्यंत. आणि पुढील नियोजनमध्येही खत नाही आहे शेतकरी मित्रांनो. आणि फवारणीचं नियोजन कपाशीची अवस्था बघून व्यवस्था लावण्यात येईल फवारणीसाठी. जर आपल्या कपाशी पिकावर रोगराई दिसत असेल, स्थिप दिसत असेल, तेव्हाच कुठे फवारणी. आता फक्त आपले निंदन व्हायचे आहे. मजुराची टंचाईमुळे आपलं निंदन झालेलं नाही. तर हे बघा शेतकरी मित्रांनो, पातीवर सुटलेली आहे आपली कपाशी. हे बघा, आता आपली कपाशी पातीवर सुटली. इथून खरी वाढ होणार आपल्या कपाशी पिकाची. कपाशी पीक पातीवर सुटलं की वाढीला जोर पकडते शेतकरी मित्रांनो. तर आता वाढ होणार आपल्या कपाशीची. जमिनीमध्ये ओलावा आहे आणि वातावरणही पोषक आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही फवारणी केली का कपाशी पिकावर? आणि यावर्षी कोणती कपाशी लावली आणि कोणते खत दिले? पेरणी आधी खत दिले, पेरणीनंतर खत दिले? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो. आणि यावर्षी आपली ही कपाशी आहे बिना खताची आणि बिना डवरणीची. बघा अशी आलेली आहे. तर तुम्हाला छावाबद्दल काय वाटते शेतकरी मित्रांनो? कशी आहे छावा? बेस्ट आहे का? आणि माझं ही पहिलंच वर्ष आहे छावाचं. तणनाशकद्वारे तणकटाचं नियोजन केलं. पोट्यामध्ये तणकट नाही, तासामध्ये आहे. महिला आल्या की निंदून घेऊ आपण. तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो छावा कपाशी बद्दल. कारण की हे छावा कॉटन या वर्षी नवीन आहे मार्केटमध्ये. बघा मोठं बोंड आहे हिचं. बघूया आता समोर काय परिस्थिती होते या कपाशीची. कारण की जे काही आपण पारंपरिक पद्धतीने जे काही कपाशीला डवरणी करत आलो, भर देत आलो, फवारणी करत आलो, पहिले खत देत आलो, ते काहीच नाही केलं. फक्त तणनाशक मारलेलं आहे आपण. आपली डवरणी नाही आहे, भर नाही आहे, फवारणी नाही आहे, खतही नाही आहे. फक्त तणनाशक मारलेलं आहे आपण. आणि सारखी पराठी आहे. सारखी आज 90% पराठी आपली सारखी वाढ आहे. सारखी 10% कमी जास्त आहे. चूकफुली डोबण्यात आलेली आहे आपली. असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आपलं यंदा या कपाशीचं. नो टिल फार्मिंग.
म्हणजे कुठलीच वाही नाही, कुठलीच मशागत नाही आणि कमी खर्च. कारण की उत्पादन खर्च खूप वाढलेला आहे शेतकरी मित्रांनो. कपाशीचा खूप खर्च येतो. तुम्ही सांगा शेतकरी मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया काय म्हणते बघा. असं नियोजन आहे. तणकट नाहीसं झालेलं आहे. आता जे काही पोट्यातली तणकट आहे कमी जास्त ते पण होऊन जाणार निंदून. आणि कपाशीची हाईट बघा, टोंगो टोंगो आहे आणि कुठलाच रोग नाही आपल्या कपाशीवर बघा. निकोप आहे, निकोप पराठी आहे आपली. आता हे जे तासातलं आहे, 1-2 दिवसात मजूर भेटलं की निंदून घेणार. बघा आहे कपाशी. तुम्ही दिले का शेतकरी मित्रांनो खत तुमच्या कपाशीला? हे कपाशी बघा, फांद्या फुटल्या, फळतुड आहे, हे सरळ वाढते. हे बघा आता पाती लागलेली आहे. बोंडही मोठा आहे. तज्ञ लोक सांगतात बूस्टरची आहे ही छावा. हिचं बोंड मोठं आहे, सरळ वाढते, फांद्या फुटतात तिला आणि मोठे बोंड, मोठा आकाराचे बोंड आहे. आणि कमी पाण्यातही येते, जास्त पाण्यातही तग धरून राहते. पाण्याचा जर तिला ताण भेटला तर कमी पाण्यातही उत्पादन देते शेतकरी मित्रांनो, अशी तज्ञाकडून माहिती आहे. तर अशी आहे मग आपली छावा शेतकरी मित्रांनो. असं नियोजन आहे यावर्षी NTF पद्धतीचं. कशी वाटली तुम्हाला छावा नक्की कमेंट बॉक्स मध्ये करून कमेंट करा. आणि तुम्ही पेरली का यावर्षी छावा? तुमचं मत नक्की मांडा शेतकरी मित्रांनो. कारण की मला छावा बेस्ट वाटली बघा, बेस्ट आहे छावा. आता 3x1 वर सुया आहे, बघूया हे दाटते का किती वाढ होती हिची. कारण की खत नाही, हिला फवारणी नाही आहे. समोर बघूया आपण, कारण की आपली वाही पण नाही आहे, नाही का. काय फरक पडतो हिचा, काय होईल समोर. आणि पाऊसही समोर कमी आहे, नाही का. तर बघूया. आणि हे कपाशी कमी पावसात येते, जास्त पाऊस पाहिजे नाही या कपाशीला, जास्त पाण्याची आवश्यकता नाही या कपाशीला शेतकरी मित्रांनो. तर अशी आहे आपली कपाशी शेतकरी मित्रांनो यावर्षी खरीप हंगाम 2026. तर भेटूया पुढची व्हिडिओमध्ये उद्याला सोयाबीन प्लॉटमध्ये होतो आणि प्रभाकर अंकुरमध्ये. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.